इतिपिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो बीजाचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुष्याणां बुद्धो भगवाति भूतं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। वो भगवान बुद्ध अरहत आर्य सत्य ज्ञान लाभ विद्या और आचरण से युक्त है, सुंदर गति रूपी निर्वाण में पहुँचे हुए लोग को ज्ञाता है। अज्ञानी लोगों को सही रास्ते पे लाने वाले अद्वितीय सारथी समान है। देव और मनुष्यों के शास्ता है। स्वयं बोध होके दूसरों को बोध कराने वाले बुद्ध है। सभी सर्वोत्तम ऐश्वर्यों से युक्त और सभी क्लेशों से मुक्त है। मैं जीवन पर्यंत बुद्ध की शरण जाता हूँ। शूटिंग व्यवस्थित है पूर्ण मंदिर की शूटिंग है। आइए आइए इसको पूरा फिर हाथ में तुम यहाँ पूछे जाना। घर का एकदम शांति हो, मंगल हो, कल्याण हो और ये घर में रहने वाले संपूर्ण परिवार को भी हमेशा कल्याण हो, मंगल हो कामना करते हैं। भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतां भावेन सदा श्रोते भवन्तु ते। भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा श्रोते भवन्तु ते। भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंगानुभावेन सदा श्रोते भवन्तु ते। साधु साधु चला तुम्ही चला का बाजूला चला एकदम बाजूला नाही पण ते फिनिश व्हायचंय. हा फुलावाले कुठे गेले? मुलं पुष्पक फुलं या ना पुढं तिथे पुढं हलका एक पुढंच राहा म्हटलं. त्याच्या पुढं पाहिजे. वन्दामि चेत्यं सब्बं सब्बथानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा। सभी स्थानों में प्रतिष्ठित शारीरिक धातु महाबोधि वृक्ष और बुद्ध प्रतिमा, इन सब चैत्यों की मैं सदा वंदना करता हूँ। संपूर्ण जगाला शांतीचा समतेचा संदेश देणारे महामानव तथागत गौतम बुद्ध तुम्हा सर्व बहुजनांचे उद्धार करते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर ज्या ज्या महामानवांनी महामातांनी बहुजनांच्या उत्कर्षासाठी कल्याणासाठी आपलं जीवन व्यतीत केलं अशा सर्वच महामानवांना महामातांना प्रथमतः जोहार अभिवादन। आज या बीड शहरामध्ये बीड नगरीमध्ये पिंपळगाव रोड
भक्ती कंस्ट्रक्शनच्या बाजूला आपल्या सर्वांना एक अभिमानाची गोष्ट आहे की अतिशय सामान्य परिस्थितीमधनं टाकरवण सारख्या खेडेगावामधनं अति दुर्गम अशा भागामधून शिक्षण घेतलं. जसं की बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिक्षणाचं महत्त्व आणि मागच्या पिढीनं शिक्षणाचं महत्त्व जाणलं आणि त्या दृष्टीनं आदरणीय भिसे सरांनी म्हणजेच हरिभाऊ भिसे साहेब आणि शांताबाई भिसे यांनी आपल्या मुलांना शिकवलं, लहानाचं मोठं केलं, घडवत घडत शिक्षणाचे दार खुले केले आणि सदाशिवराव भिसे यांनी शिक्षणाचं महत्त्व त्या बालपणामध्ये जाणलं. शिक्षण काय असतं, शिक्षण केल्यानंतर काय होईल आणि त्याचाच परिपाक म्हणून बीडसारख्या ठिकाणी जायकवाडीमध्ये नोकरीला लागले आणि नोकरीला लागल्यानंतर अल्पशा कालावधीमध्ये स्वकर्तृत्वानं आईवडिलांच्या पुण्याईनं अर्थात बाबासाहेबांच्या दिलेल्या मार्गानुसार जी काही कमाई केली, स्वकमाई केली आणि त्यांना उत्कर्ष अशी साथ भेटली ती उत्कर्षात म्हणेल मी, उत्कर्षताईंची. या दोघांच्याही आणि आईवडिलांच्या पुण्याईनं ही सुंदर अशी वास्तू या बीड नगरीमध्ये टाकरवांसारख्या खेडेगावामधनं येऊन इथं उभारली आणि या मंगलमय वास्तूमध्ये मंगलमय दिनी या गृहप्रवेशाच्या निमित्तानं साधा गृहप्रवेश ठेवला नाही, पाहुण्याला बोलवलं नाही, तर जे काही आपले आदर्श आहेत तथागतांनी जे संघाची निर्मिती केली अशा वंदनीय पूजनीय भिक्खू संघांनाही आमंत्रित केलं आणि भिसे सरांच्या आणि आमच्याही विनंतीला मान देऊन वंदनीय बनते इंदवरजी आणि त्यांचा भिक्खू संघ या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या गृहप्रवेशाची विधिवत पूर्ण याचना करण्यासाठी किंवा आपलं मार्गदर्शन करण्यासाठी हजर झालेले आहेत. मी सर्वप्रथम बनते इंदवंश यांच्यासह पूर्ण भिक्खू संघांचं आपल्या सर्व भिसे परिवाराच्या वतीनं सह माझ्याही वतीनं आपल्या सर्व अभिनंदन करेल, स्वागत करेल. मी भिसे परिवारांना भिसेताईंना दोघांनाही विनंती करेल सहपरिवारासह आपण भिक्खू संघाचं या प्रसंगी पुष्प देऊन स्वागत करावं आपल्या परिवारामध्ये, आपल्या या वास्तूमध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांचे पावन स्पर्श पदस्पर्श आपल्या वास्तुशांतीला लागले आहे, अशा भिक्खू संघाचं आपण पुष्प देऊन गुलाब पुष्प देऊन, गुलाब पुष्प म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे, या प्रेमाचं प्रतीक देऊन आपण वंदनीय भिक्खू संघाचं स्वागत करावं. प्रथमतः वंदनीय म्हणते इंदवाज म्हणते इथं बसा, एक जण इकडे दिसत आहे असं या तुम्ही कसं बघा. आम्हाला सर्वांनीच खाली बसा खाली त्रिवार वंदन करायचं. बसा बसा गुडघ्यावर बसा, गुडघ्यावर बसा. शक्यतो ज्यांना गुडघ्यावर बसायचं गुडघ्यावर बसायचं. वंदन करतोय आपण शक्यतो त्या नियमाचं पालन करायचं. भूतं नमामि धम्मं नमामि संगम नमामि अमंदामि सर्वदा. तसंच ही फक्त वास्तूच उभारली नाही तर त्यांनी पुढचं जीवन किंवा पुढचं कुटुंबाचं जे काही आदर्श आहेत ते आदर्शपूर्ण जीवन जगण्यासाठी तथागत बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पण या ठिकाणी ठेवली आहे आणि त्या निमित्ताने वंदनीय बनतेचे असते या मूर्तीची प्रतिष्ठापना पण होणार आहे. बरोबर आहे. आणि आपलं पुढचं आयुष्य पुढच्या पूर्ण परिवाराचं आयुष्य हे धम्माच्या वाटेवरती धम्माने दिलेल्या मार्गावरती बाबासाहेब दिलेल्या आदर्शानुसार जीवन जगतील. वंदनीय बनते जे काही शिकवण देतील या सांगतील का त्या शिकवतील त्याप्रमाणे आपलं जीवन पूर्ण सार्थक होईल, आपलं कल्याण होईल असं मी या ठिकाणी
माझ्या वतीने विनंती करतो आणि वंदनीय मंत्र्यांना अशी विनंती करतो की पुढील विधी अर्थातच मूर्ती प्रतिष्ठापनेचा आणि आपण सर्वांना की त्याप्रमाणे विधी करतील वंदनीय मंत्री इंद्रज. सर्वजण हात जोडा आणि म्हणा साधू साधू साधू. महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना. परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के ये विशेष गृह मंगल बुद्ध मूर्ति प्रतिष्ठापन इस कार्यक्रम में ये बीज में औरंगाबाद से पूजनीय भिक्षु संघ यहाँ उपस्थित है. मैं यहाँ बहुत बार आ चुका हूँ, हाँ तो पहचानते ही होंगे. जो नए हैं, मेरा नाम है डॉक्टर भिक्षु इंद्रवंश महाथेरो, हाँ. और ये अपने पास है पूजनीय भिक्षु अनिरुद्ध थेरो. बहुत ध्यान करते हैं, उम्र में भी बहुत 80 साल से ज़्यादा है बनते जी, हाँ. और इसके साथ साथ पूजनीय भिक्षु यशोदीप पंते जी आए हैं औरंगाबाद से. वैसे ही पूजनीय भिक्षु मंगल बोधि पंते भी आए हैं. बहुत सारे लोग पहचानते भी होंगे, हाँ. आप भी आए क्या करके आते ही बोले, है ना. तो मंगल बोधि तो पूजनीय भिक्षु संघ आज के कार्यक्रम में उपस्थित है. ये बौद्ध परंपरा है. कोई भी कार्यक्रम करने से पहले अपने आप को शुद्ध करना चाहिए. अभी शुद्ध बोले तो बाहर अपने आप को शुद्ध करना, लिप पोत करना, क्या 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 करते हैं. मगर तथागत बुद्ध ने शुद्ध बनने के लिए क्या चीज़ दिया? कायिक शुद्धि चाहिए, वाचिक शुद्धि चाहिए, मानसिक शुद्धि चाहिए. मतलब शरीर से, वाणी से, मन से शुद्ध होना है. तो उसके लिए हमें पंचशील याचना करना है. पंचशील याचना में बुद्ध धम्म संघ के शरण में जाके शरीर वाणी मन से कोई भी अपराध, कोई भी दुख, कोई भी गलती किया हो तो क्षमा मांग के 5 शील अच्छे से पालन करेंगे, ऐसा हम प्रार्थना करते हैं. तो इसलिए सबसे पहले बुद्ध धम्म संघ को प्रणाम करेंगे. सब लोग हाथ जोड़ के मैं जैसा बोलता हूँ वैसा ही बोले, हाँ. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो तमं नमस्सामि. सुपतिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. अब इससे याचना करना है. आप लोग पढ़ेंगे ना, हाँ. अवकाश जर याचना येत असेल कोणा तरी याचना ना किंवा मग आम्ही घेतो. ओकास वंदामि वन्दे द्वारकेनं कर्तं सर्वापराधं कमतु मे वन्दे. द्वितीयंपि ओकास वंदामि वन्दे द्वारकेनं कर्तं सर्वापराधं कमतु मे वन्दे. तृतीयंपि ओकास वंदामि वन्दे द्वारकेनं कर्तं सर्वापराधं कमतु मे वन्दे. ओकास अहं वन्दे तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुगं कृत्वा शीलं देशमे वन्दे. द्वितीयंपि ओकास अहं वन्दे तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुगं कृत्वा शीलं देशमे वन्दे. तृतीयंपि ओकास अहं वन्दे तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि.
अनुगहं कृत्वा शीलं तीर्थमे वन्दे यमहं वदामि तं वदेत अहं वन्दे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि ते शरणगमनं परिपूर्णं अहं वन्दे पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयो मज्जपमादत्ताना वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादत्ताना वेरमणि सिक्खापदं समादयामि ते शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत अहं वन्दे साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। एक एक फूल हाथ में लीजिए, एक एक दीजिए। सर्वांना फुलं आहे का? हां घ्या फुलं घ्या अभी सर्वांकडे जाऊ दे. अपने घर में महाकारुणिक देऊन ऐकायचं पुन्हा अभी अपने घर में महाकारुणिक तथागत बुद्ध और बाबा साहब का मूर्ति प्रतिस्थापन कर रहे हैं। ये बुद्ध मूर्ति प्रतिस्थापन होने के बाद जो फूल है वो भगवान बुद्ध को और बाबा साहब को अर्पण करने का। अब ये महाकारुणिक तथागत बुद्ध का मूर्ति अपने घर में प्रतिस्थापन करने के लिए बुद्धवाणी पाली गाथा द्वारा जैसा मैं बोलता हूँ वैसा ही बोलना। हात जोडून बसा। सगळे हात धुवून बसा. हा, जसं मी म्हणतो तसा म्हणा। इदं बुद्धं बिंबं अम्माकं गेहे पतिथा पेमे पूजेमे द्वितीयंपि इमं
बुद्धं बिंबं अम्माकं गेहे पतिथापेमि पूजेमि ततियम्पि इमं बुद्धं बिंबं अम्माकं गेहे पतिथापेमि पूजेमि पूजेमि इदं मे पुण्यं आसवक्षया वहं होतु इदं मे पुण्यं निब्बानस्य पचयो होतु इदं मे पुण्यं सभ्ये सत्ता अनुमोदन्तु सुखिता भवन्तु। साधु साधु। साधु साधु म्हणायचं। मूर्ति औपचारिक सर्वांनी साधू एक साथ। थोड़ा पीछे नहीं, आप लोगों को लगाने की जरूरत नहीं, हाथ जोड़ून बसायचं, हाथ जोड़ून बसायचं। हाँ, साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। दोघे बरोबर ना। बस ग्लासामध्ये ठेवा। भगवान बुद्ध को फूल अर्पण कीजिए। पुष्प घ्या। पंटेला येऊ द्या। दोघे पुष्प घ्या आणि दोन्ही हाताने असं बरोबर दोघांनी तथागतांना पुष्प घ्यायची। अर्पण आणि दोघं समोर करा। हा, दोन्ही हाताने असं करा। मूर्तीला पुष्पहार अर्पण करा आरामशीर। साधु साधु साधु। कलेक्शन करके भगवान बुद्ध को चढ़ाओ। आपल्या हातातील पुष्प आणि भावना आपल्या इथपर्यंत पोहोचतील। तथागतांच्या चरणी अर्पण करा। भगवान बुद्ध और बाबा साहब को चढ़ाइए। दीदीकडे आहेत का? तुमच्याकडे आहेत का दीदी? नाही कोणी? हा, आता बसून घ्या। बसा। आता हे धम्मदेशना आपण पूर्ण अगदी तन मन लक्ष देऊन ऐकायचं पूर्ण। सर्वजण हात जोड़ून बसा। अभी अभी अपने नए घर में गृह मंगल और इसके साथ साथ अपने घर में महाकारुणिक तथागत बुद्ध का और बाबा साहब का मूर्ति भी प्रतिष्ठापन किया। ये प्रतिष्ठापन करना बहुत बड़ी बात है। हाँ, भगवान बुद्ध अपने घर में प्रतिष्ठापन करना मतलब शांति के प्रतीक, ज्ञान के अपार भंडार तथागत बुद्ध को प्रतिष्ठापन कर रहे हैं। इसलिए कभी भी अज्ञानी होके, मूर्ख होके, झगड़ के लड़के नहीं बैठना। भगवान बुद्ध शांति का प्रतिमूर्ति है। कभी भी
ऊपर नीचे हो गया, झगड़ा कलह जैसा वातावरण हुआ, कुछ भी हुआ तो हमेशा याद रखना कि अपने घर में भगवान बुद्ध बिठाया है, क्या हम अशांति में रह सकते हैं क्या? हाँ, बाबा साहब बिठाया है, क्या हम इस ऐसे लड़ाई झगड़ा करके रह सकते हैं क्या? हाँ, हमेशा याद करके बैठने का और हमेशा भगवान बुद्ध के आजू बाजू, बाबा साहब के आजू बाजू साफ सफाई करके जितना हो सके, है ना, मेणबत्ती अगरबत्ती ऐसा करके पूजा ये वो अपने हिसाब से भी करते बैठना। मतलब अपने घर में भगवान बुद्ध और बाबा साहब है, ये हमेशा याद करके बैठना। तो अभी भी हमने बाबा साहब भगवान बुद्ध का मूर्ति प्रतिस्थापन किया। इसके बाद हम बुद्ध धम्म संघ का अनंत अनंत गुण स्मरण करेंगे। उसके बाद आप लोगों के सुख शांति के लिए, ये गृह मंगल के लिए, स्वस्थ शांति के लिए और घर में रहने वाले संपूर्ण विषय परिवार जितने भी बंधु बांधव है, सबके जीवन में बुद्ध का आशीर्वाद, धम्म का आशीर्वाद, संघ का आशीर्वाद हमेशा रहे, ऐसे कामना करते हुए बुद्ध वाणी परित्राण द्वारा आशीर्वाद भी देते हैं। श्रद्धा पूर्वक ध्यान पूर्वक सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। सब लोग हाथ जोड़ के बैठे हैं। समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सदामं मुनिराजस शृण्वन्तु सगमोकदं धम्म श्रवण कालो अयं बदन्ता धम्म श्रवण कालो अयं बदन्ता परित धम्म श्रवण कालो अयं बदन्ता। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा। इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो वेदाचरण सम्पन्नो सुगतो लोकवेदो अनुत्तरो पुरुष धम्म सारथे सतादेव मनुष्यान् बुद्धो भगवाते स्वाकातो भगवता धम्मो सान्दितिको अकालिको येहि पासिको पनायिको पाचतां वेदितापो वन्यो हेते सुपतिपन्नो भगवतो सावक संघो ओजुपतिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपतिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपतिपन्नो भगवतो सावक संघो यदि दञ्जतारे पुरुषयुगानि आता पुरुष पुगला ये स भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलि करणेयो तरंग पुण्यं केतं लोकसाते ये तेन सचवज्जेन सोति देवोतु सर्वदा ये तेन सचवज्जेन सर्वदुःखा सर्वभय सर्वरोगो विनाशतो ये तेन सचवज्जेन होतु ते जय मङ्गलं करणीयमत कुशलेन यान्तं शान्तं पदं अभिसमे च सकोजो च सोजो च सुवचो च समुद्वानतिमाने सन्तोषको च सुपरो च अपकेचो च
सल्लौकौदे शान्तेन्द्रियो च निपको च अपगभो कुलेषु अननुगेदो न च कुतं समाचरे किञ्चित् येन वेन्यो परे उपवदयो सुखिनो वा केमिनो वन्तु सर्वे सता भवन्तु सुखिताता ये केचित् प्राणभूताते तसावतावराव अनवशेष देगावा एव महान्ताव किमारसकानुकतोला देता वा एव देता ये च दूरे वसन्ति अभिदूरे भूता वा सम्भवे सेवा सर्वे सता भवन्तु सुखिताता न परो परं निकुपेत नाति मन्येत कथचिनं कञ्चित् व्यारोसनपतिकसंज्ञा नान्यमन्य स दुःखमेचय माता यतानि अम्बुता आयुषा एकपुतमनुराखे एवं विषापभूतेषु मानसं भावये अपरिमाण मेतां च सबलोकस्मै मानसं भावये अपरिमाण उदं अधो जतिर्यं च असंबाधं अवेरं असपातं तेतां जरं निसेनो वा शयानो वा यावता स विगतमेधो एतां सतिं आदित्यय ब्रह्ममेतां विहारं इदमाहो देतेन चानुपगम्यशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेता नहि जातु गावशय्यं रेतेते एतेन सचवज्रेण सोतिते ओतु सर्वदा एतेन सचवज्रेण सर्वदुःखा सर्वभय सर्वरोगो विनाशतो एतेन सचवज्रेण होतु ते जयमङ्गलम् एवं मे सुतं एकं समयं भगवा सावतीयं विहरति जेतवने अनाथपिण्डिकासारामे अथ को अन्यतरा देवता अभिकान्ताय रतिया अभिकान्तवन्ना केवलकाप जेतवनाङ्गोपासेत्वा येन भगवतेनुपसङ्गमे उपसङ्गमित्वा भगवन्तं अभिवादयित्वा एकमन्तं गतासि एकमन्तं दिताकोश देवता भगवन्त गताय च भासि बहुदेवा मनोषा च मङ्गलानि अचिन्तयो आकाङ्क्षमानसोत्थान ब्रूहि मङ्गलमुत्तम असेवना च बालान् पण्डितानां च सेवन पूजा च पूजनीयान् मङ्गलमुत्तम पतिरूपदेशवासो च पुब्बे च कथपुण्यता अथ समापनिधि च एतं मङ्गलमुत्तम बाहुषाचं च सेपां च विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च यावाच एतं मङ्गलमुत्तम माता पितोपातान पुतरारससङ्गो अनाकुला च कम्मन्ता एतं मङ्गलमुत्तमं दानं च धम्मचर्या च ज्ञातकानं च सङ्गो अनव
वज्राणि कर्माणि एतं मङ्गलमुत्तमम् आरते विरते पाप मज्जपान च संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् गारवो च निवातो च शान्तो ते च कथान्युत कालेन धम्मश्रवण एतं मङ्गलमुत्तमम् खण्डे च सोवच सदा शमनानं च दर्शनं कालेन धम्मसाकच्च एतं मङ्गलमुत्तमम् तपो च ब्रह्मचर्यं च आर्यसत्यान दर्शनं निब्बानसच्चिक्रिया च एतं मङ्गलमुत्तमम् भूतस्य लोकधर्मे चित्तं यस्य न कम्पते कं विरजं क्षेम एतं मङ्गलमुत्तमम् एतादृशानि गत्वा न शपथमपराजिता शपथश्रुतिं गच्छन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमं ते एतेन सचवचेन श्रुतिदेवोऽतु शपथा एतेन सचवचेन शपदोक शपभय शपरोगो विनाशतु एतेन सचवचेन होतु ते जय मङ्गलम् न कथय कभूतान पापगहो निवारण परितसानुभावेन हन्तु तेषाम् उपद्रवे देवो वसतु कालेन सम्पत्ति हेतु च भेदो भवतु लोको च राजा भवतु धार्मिको आकाशता च भूम्मता देवानागमहेतिगा ज्ञानं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं आकाशता च भूम्मता देवानागमहेतिगा पुण्यं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनं आकाशता च भूम्मता देवानागमहेतिगा पुण्यं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु त्वां परन्ति साधु साधु साधु। अभी अभी पूजनीय भिक्षु संघ द्वारा परित्राण पाठ संपन्न किया। ये परित्राण बुद्ध का आशीर्वाद, धम्म का आशीर्वाद, संघ का आशीर्वाद है। ये परित्राण बुद्ध वाणी है, बुद्ध के सत्य वचन, बुद्ध के करुणा वचन, बुद्ध के मैत्री वचन है। बुद्ध होने के बाद गांव, नगर, जनपद, देश देशांतरचारी का करते हुए जितने भी अच्छे अच्छे उपदेश दिए, उन्हीं उपदेशों का सार संक्षेप ये परित्राण है। इसलिए ये परित्राण सुनना भी बहुत बड़ा पुण्य है, धम्म है। अगर इसको अच्छे से समझ के व्यवहार में पालन करेंगे तो दुख मुक्त भी हो सकते हैं। तो ये परित्राण पाठ पूजनीय भिक्षु संघ के तरफ से आशीर्वाद के रूप में हमने श्रवण किया। अभी धम्म देशना शुरू करते हैं। धम्म देशना तो यहाँ जितने भी बनते उपस्थित है, सारे के सारे धम्म देशना देने वाले बनते जी है। पर ज़्यादा लंबा समय तक ये कार्यक्रम खींच लिया तो आप लोगों को भोजन के लिए तकलीफ होगा, इसलिए हम सिर्फ 2 घंटे का ही प्रवचन करेंगे। तो सबसे पहले हम पूजनीय भिक्षु अनिरुद्ध थेरो भंते जी का धम्म देशना करेंगे। तो भंते जी का धम्म देशना सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। नमो
तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय पवित्र भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन। या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक आणि बालिका आहे। आज आपण या ठिकाणी यासाठी उपस्थित झालेला आहात की या परिवाराने आपल्याला निमंत्रित करून आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालात, त्याबद्दल आपलं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आहे। आपल्या कामाधंद्याला दूर सारून या ठिकाणी आपण उपस्थित झालात, दुबारा आपलं अभिनंदन करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी पाहतो की अशी सुंदर वास्तू या ठिकाणी निर्माण केलेली आहे की जी बाबासाहेबांना अभिप्रेत होती की माझा समाजसुद्धा अशा चांगल्या घरामध्ये चांगल्या वास्तूमध्ये तो प्रवेश करेल, तिथे राहील आणि अशा प्रकारे घरामध्ये बुद्ध आणि बाबासाहेबांची मूर्ती स्थापन करून त्यांची ते सेवा करतील आणि त्याप्रमाणे ते आपलं आचरण करून ते एक दिवस संत बनतील, अशी बाबासाहेबांची आशा होती। पुढे बाबासाहेबांनी हे सांगितल्याच्या नंतर आपण पाहतो की बाबासाहेबांनी आपल्याला 1956 दीक्षा दिली आणि दीक्षा दिल्याच्या नंतर आपण मात्र त्या ठिकाणी काय करत आहोत हे आपण पाहतो। अशीच एक कथा भगवंताची आपण पाहतो की सुमेध नावाचे बोधिसत्व असताना त्यांची दीपंकर नावाच्या बुद्धाची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर दीपंकर नावाच्या बुद्धाने मात्र त्या बोधिसत्वाला तपासलं आणि तपासल्याच्या नंतर त्याची जिद्द होती की मला अनंतच अवस्था प्राप्त करायची, मला सम्यक संबुद्ध व्हायचे, म्हणून त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्या समेत बुद्धीला आशीर्वाद दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हटले की तुम्ही आता 4 असंख्य कल्प 1,00,000 कल्पाच्या नंतर सिद्धार्थ गौतम म्हणून जन्माला येसाल। तीच स्थिती आपल्याला धरून बाबासाहेबांनी तेच नेमकं धरून आम्हाला 1956 आपल्याला नागपूर मुक्कामी धम्मदीक्षा दिली। बोधिसत्वाला सुमेध नावाच्या बोधिसत्वाला दीपंकर नावाच्या बुद्धाने आशीर्वाद दिल्याच्या नंतर एवढ्या मोठ्या भंतीने आपल्याला आशीर्वाद दिला तर त्यांनी झोपायला पाहिजे होतं, हे का नाही? परंतु मात्र त्यांनी तसं केलं नाही। ते म्हटले कोणत्याही आशीर्वाद चांगलाच आहे, परंतु कोणत्या आशीर्वादाने मी मुक्तावस्था नाही प्राप्त करू शकत, तर मला काहीतरी करायला पाहिजे। म्हणून अशा प्रकारे बोधिसत्वाने विचार केला की मला केवळ आशीर्वादाने मी बुद्धत्व अवस्था प्राप्त नाही करू शकणार, तर मला काहीतरी केलं पाहिजे। तर काय केलं पाहिजे? मला सद्गुणाचा विकास केला पाहिजे। मग असे सद्गुण कोणते आहेत? मग अशा 10 पारमिता आहेत। मग 10 पारमिता कोणत्या? शील पारमी, सत्य पारमी, अधिष्ठान पारमी, त्याच्यानंतर निखमा पारमी, अशा प्रकारे उपेक्षा पारमी, अशा 10 पारमिता आहेत। ह्या 10 पारमिता त्यांनी परिपूर्ण केल्या आणि परिपूर्ण केल्याच्या नंतर दुसरी एक पारमी आहे, त्याला उपपारमी असं म्हणतात। उपपारमी या दान पारमीपेक्षा अवघड पारमी आहे। ही सगळी पारमी, हे सगळं उपपारमी सगळेच लोक पुरे करतील असं मात्र म्हणता येणार नाही, परंतु ज्यांना बोधी अवस्था प्राप्त करायची, ज्यांना बुद्धत्वावस्था प्राप्त करायची, त्यांना मात्र ह्या पारमी पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे, ज्याला सम्यक संबुद्ध बनायचं आहे। मग ह्या पारमी पूर्ण करण्याचं काय आहे? दान पारमी तर कोणी देऊ शकते, पैसे कोणी देऊ शकतात, चिवराचं दान करू शकतात, जसे आपण फुलाचं दान केलं फुलाचं दान करू शकतात, अनेक प्रकारचं आपण वैश्याचं दान करू शकतो, चिवराचं दान करू शकतो, सोपं काम आहे। परंतु भगवान बुद्ध म्हणतात उपपारमी त्याच्यापेक्षा अवघड काम आहे आणि ते करण्यासाठी जोपर्यंत हे करत नाही तोपर्यंत आम्हाला बुद्धत्वावस्था प्राप्त नाही करू शकत। म्हणून तो बोधिसत्व म्हणतो की अशा प्रकारचं जोपर्यंत आम्ही धर्माला धारण करणार नाही तोपर्यंत आमचा धर्म आमचं जरासंही कल्याण करत नाही। धारण करेसो धर्म, जो धर्माला धारण करेल धर्म त्याचं कल्याण करतो, जो धर्माला धारणच करत नाही धर्म त्याचं जराही कल्याण करत नाही। आम्ही मरेपर्यंत जरी म्हणलं की आम्ही बुद्ध आहेत, पण त्या रस्त्याने जर आम्ही चालत नाही तर तुमचं धर्म जरासंही कल्याण करू शकणार नाही। एखादा माणूस बुद्ध म्हणत नाही,
तो स्वतःला बुद्ध म्हणून घेत नाही, परंतु या रस्त्याने तो चालतो. कोणत्या रस्त्याने चालतो? आर्यो अठांगिको मग्गो या रस्त्याने तो चालतो. आणि चालता चालता आपले रागाचे विकार, देशाचे विकार, अहंकाराचे विकार तो काढून टाकतो आणि निर्मळ होतो, तो बुद्ध होतो. परंतु जर आम्ही बुद्ध असून आपण स्वतःला बुद्ध म्हणतो आणि आपण स्वतःला बुद्ध म्हणून जर या रस्त्याने चालतच नाही, तर धर्म आमचं जरासंही कल्याण करत नाही. म्हणा किती बुद्ध म्हणा. आणि म्हणून अशा प्रकारे भगवान नेहमी सांगतात की धारण करे सो धर्म. जो धर्माला धारण करेल, धर्म त्याचं कल्याण करतो. जो धर्माला धारणच करत नाही, धर्म त्याचं जराही कल्याण करत नाही. मग आपण म्हणतो धर्म काय चीज आहे? काय धर्म आहे? तर धर्म हे जीवन जगण्याची कला आहे. ज्याला जीवन जगण्याची कला येते त्याला मरण्याची कला येते. धर्म जसं जीवन जगण्याची कला शिकवतो तसं तो मरण्याची कलासुद्धा शिकवतो. आणि म्हणून आपण अशा प्रकारे ही कला शिकली पाहिजे. आता बरेच आपण लोक म्हणतो की आपण धर्म काय आहे. मग एखाद्या अपरिचित लोकाने किंवा एखाद्या दुसऱ्या जातीने जर तुम्हाला विचारलं की तुम्ही धर्म तर म्हणता, मग याची परिभाषा काय? कशाला धर्म म्हणायचा? मग हे जर कोणी जर विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. मला वाटतं सर्व लोकांना सांगता येत असेल असं मला वाटते. पण कोणी सांगू शकतं का धर्म म्हणजे काय, त्याची परिभाषा काय? लक्षात आलं? अजून ऐकून घ्या. धर्म म्हणजे काय? धर्माची परिभाषा काय? विश्व का वो विधान, निसर्गा का वो नियम, कुदरत का वो कानून जो सब पर सरी का लागू होता है. किसी का भी वो पक्षपात नहीं करता. ऐसे विश्वव्यापी धर्म को जो अणु को धारण करता है, जो अणु को धारण करता है, ऐसे विश्वव्यापी धर्म को पुराने भाषे में धर्म कहा करते थे. धर्म कोई विशेष जातीचा आहे का? बाबासाहेबांनी आम्हाला धर्म मिळाला म्हणून आमचाच आहे, दुसऱ्याचं काही फायदाच करू शकत नाही असं आहे का? भगवान बुद्ध म्हणतात तसं नाही आहे. धर्म हा सार्वजनिक आहे, सार्वकालिक आहे, सार्वदेशिक आहे. मग तो कोण्या जाती धर्माचा माणूस जर या धर्माने चालू लागला, तो कोणताही माणूस, तो काळा असो, नकटा असो, चपटा असो, बहिरा असो, मुका असो, या रस्त्याने जो चालला तर चालता चालता मुक्त अवस्था प्राप्त करू शकतो. हे धर्माची विशेषता आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण सुद्धा या मार्गावर चाललं पाहिजे आणि धर्माचा या ठिकाणी आपण त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात धारण करे सो धर्म. जो धर्माला धारण करतो धर्म त्याचं कल्याण करतो. हेच उद्देश आपण मात्र डोळ्यापुढे समोर आपण मात्र धर्मावर एक एक कदम चालता चालता आपण सुद्धा मुक्त अवस्था प्राप्त करू शकतो. आजही तीच विद्या आहे. मला एक सांगा, आज आम्ही एवढे भाग्यवान आहोत, एवढे पुण्यवान आहोत की आम्ही याच ठिकाणी बसलो होतो. चारो बाजूने विपश्यना सेंटर आहेत. आपण इकडे तोंड फिरवलं तिकडे विपश्यना आहे, इकडे तोंड फिरवलं इकडे विपश्यना आहे, इकडे तोंड फिरवलं इकडे विपश्यना आहे, इकडे ठेवलं विपश्यना आहे. आणि म्हणून एवढे मोठे भाग्यवान असून सुद्धा जर आम्ही त्या विपश्यना सेंटरमध्ये जातच नाही तर आम्ही धर्म कुठं शिकणार? आम्ही विपश्यना कुठं शिकणार? आम्ही राग, द्वेष, ईर्ष्या आणि दुर्भावना वैज्ञानिक ढंगाने कसं काढावं जर हे जर आम्हाला समजत नाही तर आमचे राग कसे कमी होतील, आमचा द्वेष कसा कमी होईल, आमची आसक्ती कशी कमी होईल? भगवान बुद्ध म्हणतात तृष्णा हे पुनर्जन्माचं बीज आहे. काय म्हणतात? तृष्णा हे पुनर्जन्माचं बीज आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात तृष्णेला काढा. जेव्हा आपली तृष्णा निघून जाते तेव्हा आमचा पुनर्जन्म होत नाही. त्याला निब्बाणम परम सुख अवस्था प्राप्त होते. ती अवस्था प्राप्त करण्यासाठी आपल्याला विपश्यना सेंटर जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन आपण विपश्यने गेलं पाहिजे, आपले राग द्वेष काढले पाहिजे. मग विपश्यना अनेक प्रकारचे आहेत. 10 दिवसाची विपश्यना आहे, सतीपठाणाची विपश्यना आहे, त्याच्यानंतर विशेष शिबिर आहे, 20 दिवसाचं शिबिर आहे, 30 दिवसाचं शिबिर आहे, 1.5 महिन्याचं शिबिर आहे, 3 महिन्याचं शिबिर आहे. अशा प्रकारे न जाणे कितीतरी शिबिर आहे. पण कम से कम एवढे आपण नाही जरी करू शकलो तर कम से कम आपल्या आयुष्यामध्ये 10 दिवसाचं शिबिर करणं अत्यंत अनिवार्य आहे. केवळ आम्ही जर बौद्ध म्हणून याच ठिकाणी थांबलो आणि आम्ही फार बौद्ध मूर्ती, आमच्या घरी फार बौद्ध मूर्तीची स्थापना झाली, चकचक करते आणि तिच्या कधी वंदनच नाही केलं, तिच्या मूर्त्या असून तरी काय फायदा? काय फायदा आहे? लक्षात आलं? आणि म्हणून अशा प्रकारचं आपण त्याला भजण्याचं काम केलं पाहिजे, धारण करण्याचं काम केलं पाहिजे. आपण पाहतो बुद्धाने काय केलं या ठिकाणी. बुद्धाने आपल्याला काय केलं? भगवान बुद्धाने जेव्हा पाहतो मूर्तीला, जेव्हा भगवान बुद्धाच्या मूर्तीला पाहतो तेव्हा आपण हा विचार केला पाहिजे की या ग्रस्तांनी सगळं राजपाट असताना, मुलं बाळं असताना, आई वडील असताना, एवढं मोठं राज्य असताना सुद्धा ते त्याग केलं. का त्याग केला?
की त्यांनी ह्या त्याग केला की मी सुद्धा दुःखी आहे आणि सारं जग दुःखाने जळत आहे। जेव्हा मी पाहतो जगाकडे आग पसरून, तेव्हा जगातील एकही माणूस मला सुखी दिसत नाही, असा सगळे दुःखाने जळत आहे। कुणाला कशाचं दुःख, कुणाला कशाचं दुःख, कुणाला कशाचं दुःख, अरे सारे दुःखाने जळत आहे। मग ज्या ठिकाणी दुःखाचं अस्तित्व आहे त्या ठिकाणी नक्कीच सुखाचं अस्तित्व असलं पाहिजे आणि ते मला शोधायचे, म्हणून ते घराच्या बाहेर निघाले आणि अशा प्रकारे डोंगेश्वरीवर आपण पाहतो 6 वर्ष तपश्चर्या केली। आपण पाहतो भगवान बुद्धाने डोंगेश्वरीवर ज्यावेळेस तपश्चर्या केली त्यावेळेस 40 प्रकारचे आलंबन असत, 40 प्रकारचे आलंबन असत। तेवढा त्यांनी अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर त्यामध्ये मात्र एक गोष्ट नसल्यामुळे त्यांना 6 वर्ष साधना करून सुद्धा काहीही मिळालं नाही। मग असे केल्याच्या नंतर त्याने विचार केला की मी ज्या कामासाठी बाहेर पडलो, मला बुद्धत्वावस्था प्राप्त करायची, मला दुःखाचं निवारण करायचं आहे, परंतु हे माझं 6 वर्ष व्यर्थ गेलं। आता मला मात्र काही ना काहीतरी केलं पाहिजे। तेव्हा ते डोंगेश्वरून खाली उतरले आणि खाली उतरल्याच्या नंतर एका वडाच्या झाडाखाली बसले। त्या ठिकाणी एका मातेनं काहीतरी आपला पूर्वीच्या हिशोबाप्रमाणे तिनं काहीतरी मन्नत मागितली होती की मला चांगला पती मिळाला पाहिजे, मला मुलगा झाला पाहिजे, काय जे असेल ते। आणि म्हणून अशा प्रकारे तिनं मात्र नवस केला आणि आपल्या दासीला पाठवलं की जा त्या ठिकाणी आपल्याला आज नवस फेडायचा, तर त्या ठिकाणी साफसूत्र करून ये। आणि असं म्हणल्याच्या नंतर ती दासी आली, पाहिली तर भगवान बुद्ध त्या ठिकाणी साधना करत आहे। तिला वाटलं आता वडदेव प्रसन्न झाला आमच्या मालकीनबाईला, ती लगेच धावत पळत गेली आणि धावत पळत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिला समजलं आणि सांगितलं, बाई मालकीनबाई तुम्हाला वडदेव पावला आणि त्या ठिकाणी ती आता उत्पन्न झालेली आम बसलेली आहे। असं म्हणल्याच्या नंतर तिने मात्र आपल्याला खीर घेतली आणि ती खीर कशी केली की तिने मात्र ती खीर आटून एका सोन्याच्या पात्रामध्ये भरली आणि सोन्याच्या पात्रामध्ये भरल्याच्या नंतर भगवान बुद्धाच्या जवळ आली। भगवान बुद्धांना विनंती केली की भगवान आपण ही खीर प्राशन करावी। असं म्हणल्याच्या नंतर भगवंतांनी तिच्या विनंतीला मान देऊन ती खीर घेतली, निरंजना नदीच्या काठी गेले आणि त्या ठिकाणी आंघोळ करून ती खीर आपली प्राशन केली। पुढे पिंपळाच्या झाडाखाली गेल्याच्या नंतर त्यांनी मात्र त्या ठिकाणी बुद्धगयाला गेले आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून त्या ठिकाणी त्यांनी विचार केला की मला मात्र या ठिकाणी विपश्यना साधना करून आपण मात्र या ठिकाणी बुद्धत्व अवस्था प्राप्त करू शकतो। म्हणून त्यांनी एक आसन तयार केलं। आसन तयार करण्याच्या अगोदर एक मात्र शेतकरी डोक्यावर गवताचा भारा घेऊन चालला होता। त्यांनी मात्र 8 पेंड्या भगवंताला दिल्या आणि भगवंताला दिल्याच्या नंतर भगवंताने त्या 8 पेंड्या घेतल्या आणि त्याचं एक आसन तयार केलं। आसन तयार केल्याच्या नंतर ते आसन चारो बाजूला हालू लागलं, डोलू लागलं। तेव्हा सेट करता करता ते पूर्व दिशेला स्थिर झालं। तेव्हा भगवान बुद्ध म्हटले की नाही आता हे आसन स्थिर झालं। तेव्हा ते आसनावर बसले आणि आसनावर बसल्याच्या नंतर त्यांनी अधिष्ठान केलं। जे लोक आपण बौद्ध लोक म्हणतो ज्यांनी आसन अधिष्ठान करतात ते लोक मात्र जेव्हा बुद्ध बनतील तेव्हा हे अधिष्ठान त्यांना त्या काळामध्ये खूप फायदेमंद होईल। मग हे अधिष्ठान काय केलं की ते म्हटले की मी माझ्या सोयीप्रमाणे जे मी माझं आसन तयार केलं, परंतु जोपर्यंत मला बुद्धत्व अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत मी माझ्या पायाची हाताची घडी मोड घालय, माझं रक्त आणि मांस सुकलं तरी चालेल, परंतु माझा प्राण गेला तरी चालेल, पण जोपर्यंत मला बुद्धत्व अवस्था प्राप्त होणार नाही तोपर्यंत मात्र मी आसन सोडणार नाही, ही त्यांनी त्या ठिकाणी अधिष्ठान केलं। आपल्याला जर या ठिकाणी म्हणलं की 1 घंटा आपणही साधना करू आणि आपणही बुद्ध होऊन आपल्याला जर वेदना झाले तर अरे छोडो ये समय ठीक नाही कल करेंगे, लक्षात आलं। म्हणून आमचं अधिष्ठान आजही पक्क नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारे त्यांनी अधिष्ठान केलं आणि अधिष्ठान केल्याच्या नंतर ते मात्र ध्यान करू लागले। ध्यान करता करता सोमुखी झाले। सारं रहस्य जे काही जगाचं रहस्य ते खुलू लागलं आणि सोमुखीनंतर होऊन जे चित्त आणि शरीर यांच्या स्पर्शाने जो काही प्रपंच चालतो त्या प्रपंचाला सोमुखी होऊन अंतर्मुखी पाहून त्याला मात्र उत्पन्न होतं नष्ट होतं, उत्पन्न होतं नष्ट होतं। अशा प्रकारे पाहता पाहता आपले शरीर को आहे, आपले शरीराचे 2 भाग आहेत। 2 भाग कोणते आहेत तर पहिला आहे रूपस्कंद आणि दुसऱ्याला म्हणतात चित्तस्कंद। मग हे रूपस्कंद काय की जे भौतिक शरीर दिसतं याला म्हणतात रूपस्कंद आणि दुसरं जे चित्तस्कंद आहे त्याला आपण मन म्हणतो तर ते चित्तस्कंद। या चित्तस्कंदाचे सुद्धा 4 भाग आहेत। मग कोणते 4 भाग आहेत ते त्याला म्हणतात विज्ञान, संज्ञा, वेदना आणि संस्कार। तर जेव्हा हे ते पाहू लागले आणि आत पाहता पाहता सगळं रहस्य खुललं आणि त्यांना मध्यम मार्गाचा साक्षात्कार झाला। मध्यम मार्ग म्हणजे काय आर्यो अठांगिको मग्गो या मार्गाचा साक्षात्कार झाला। पुढे चालून मात्र असं चालता चालता त्यांना पुन्हा 4 आर्य सत्याचा साक्षात्कार झाला की जगामध्ये दुःख आहे
आहे हे सत्य आहे. कुणाला दुःख नाही? सर्वांना दुःख आहे. कोणी कशानं दुःख आहे, कोणी कशाने दुःख आहे, कोणाला कशाचं दुःख आहे. अरे सारं जग दुःखाने जळत आहे. म्हणून त्याला पहिलं झालं की दुःख हे आर्य सत्य आहे. पहिलं सत्य दुःख आहे हे सत्य आहे. त्याच्यानंतर दुःख समुदय आहे. मग दुःख समुदय आहे याचं कारण काय? तर त्याची तृष्णा आहे. भगवान बुद्ध म्हणतात ही तृष्णा अशी आहे की ही बिनबुडाची बादली आहे, याच्यावर किती पाणी होता ती मात्र भरत नाही. अशाच प्रकारे ही तृष्णा आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात तृष्णेला घालवा. मग अशा प्रकारे दुसरं म्हटलं की समुदय आहे. मग म्हटलं की दुःख निरोध आहे. काय दुःख निरोध आहे? की या तृष्णेचा निरोध झाला, याला काढून टाकलं की दुःख आपोआप निरोध होऊन जातं. आणि तीच चौथं जे आहे दुःख निरोधाचा उपाय. आणि ह्या उपाय तर त्यालाच आपण म्हणतो अर्यो अठंगिको मग्गू. हा कार्यक्रम त्यांनी केला आणि पिपळाच्या झाडाखाली बसून अभ्यास करता करता ते मुक्तावस्था प्राप्त केली. आणि करता करता काय केलं त्यांनी की अशा प्रकारे त्यांनी 4 स्मृती प्रस्थानाचा अभ्यास केला. 4 स्मृती प्रस्थान म्हणजे काय की म्हणतात अशा प्रकारे काये कायानुपस्सी विहरती, वेदना वेदनानुपस्सी विहरती, चित्ते चित्तानुपस्सी विहरती आणि धम्मे धम्मानुपस्सी विहरती. अभ्यास करता 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 ते मुक्त झाले, सम्यक संबुद्ध झाले. अशा प्रकारचं बुद्धाच्या मूर्तीला पाहून आपण सुद्धा त्या ठिकाणी बसलं पाहिजे आणि ते ज्ञान घेऊन आपण सुद्धा घरामध्ये त्याचा अभ्यास केला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला ह्या मूर्त्या आहेत. केवळ बसण्यासाठी नाही किंवा दुसऱ्याने म्हणले पाहिजे की खूप चांगल्या मूर्त्या आहेत, कुठून आणल्या बाई तुम्ही, आम्हाला तशाच घ्यायच्या, एवढ्यापुरतं राहू नये. आपण त्यांनी काय सांगितलं, काय केलं आणि कशा प्रकारे मुक्तावस्था प्राप्त केली हे शिकायसाठी बुद्ध मूर्ती आहे. दुसरं बाबासाहेबांचं रूप यासाठी आहे की बाबासाहेबांनी एकदम सारं आयुष्य आमच्यासाठी खर्च घातलं आणि आम्हाला चिखलातून काढून एवढ्या सुंदर जागेमध्ये आणलं. आपण पाहतो एवढं मोठं घर आहे, आज दुसऱ्याचे घरसुद्धा नसतील एवढं मोठं सुंदर घर आहे. कुणाचं आहे योगदान? कुणाचं? बाबासाहेबाचं योगदान आहे. आणि म्हणून एवढं बाबासाहेबाचं योगदान असून त्यांनी सगळं जीवन आमच्यासाठी खर्च केलं. म्हणून आपण सुद्धा बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांनी सांगितलेले विचार ते आपण ध्यानात ठेवले पाहिजे. सगळे लोक म्हणतो आपण सगळे बाबासाहेबांनी काय शिकवलं तर म्हणे एक मंत्र शिकवला. काय शिकवला तर म्हणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आता हे संघर्ष करा म्हणल्याच्या नंतर आपल्याला हसू येईल की सगळे लोक विभागलेले आहेत, कोणी दुसऱ्याचं तोंडच पाहायला तयार नाही. खरी गोष्ट. भावात भाऊ नाही, गलीत गली नाही, मारात मानत नाही आणि तालुक्यातही नाही, घरातला घरात माणूस नाही आहे. आणि म्हणून ही जी म्हण आहे म्हणताना कोणी जर ऐकली तर आपल्याला हसू येतं की याच्यापेक्षा उलटं काय काम आहे. पुढे भगवान बुद्ध म्हणतात एक गोष्ट या ठिकाणी मी सांगतो. दुसरी गोष्ट की या ठिकाणी परित्राण पाठ घेतलेला आहे. परित्राण पाठ घेतलेला आहे याचं कारण काय तर भगवंतांनी याची फार विशेषता सांगितलेली आहे की परित्राण पाठामध्ये काय पावर असतो. एकदा काय झालं की 2 भिक्षू 40 वर्ष बरोबर राहिले आणि ते ध्यान साधना करत होते. ध्यान साधना करता 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 एका भिक्षूच्या मनात आलं की अरे मला आता मात्र चिवर सोडून घरी गेलं पाहिजे, काहीतरी समस्या असेल. आणि म्हणून त्यांनी चिवर त्याग केला आणि गृहस्थ बनला. गृहस्थ बनल्याच्या नंतर काही दिवसांनी लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर त्याला एक मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर मुलगा लहानपणापासूनच रोगीत असल्यामुळे आईवडिलांनी त्यांना पुष्कळ बरं करण्यासाठी अनेक प्रकारचे दवाखाने इलाज केले, परंतु तो काही सुधारला नाही म्हटल्याच्या नंतर मात्र त्या उपासकाला आपल्या पूर्वीच्या भंतेजीची आठवण आली की चला ते भंतेजी आपल्याला काहीतरी सांगतील आणि आमचं बाळ दुरुस्त होईल. असं म्हणल्याच्या नंतर ते भिक्षूकडे गेले आणि गेल्याच्या नंतर त्रिवार अभिवादन केलं. हा इकडं लक्ष द्या, आई लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. आज आम्ही प्रवचन करू, उद्या तुम्हाला द्यायला येणार नाही, तुम्ही असं करता, इकडं करता, करू नका. हा साधारण बसा, 2 मिनटं राहिलेत आता. आणि म्हणून ते गेले आणि त्या भंतेजीकडे गेल्याच्या नंतर त्यांना त्रिवार अभिवादन केलं आणि त्या बाळाला सुद्धा अभिवादन करायला लावलं. आणि त्या भिक्षूने मात्र त्या दोघे पती पत्नीला आशीर्वाद दिला, दीर्घायुष्य भव. असं म्हणल्याच्या नंतर मात्र त्या बाळाला भंतेजीने आशीर्वाद नाही दिला. बाळाला आशीर्वाद नाही दिल्याच्या नंतर दोन्ही कुटुंब मात्र अशा प्रकारे पती पत्नीला फार मोठं दुःख झालं. आमच्या बाळाचं बरं वाटत तर नाही, बरं वाईट तर होत नाही. भंतेजीने आम्हाला आशीर्वाद दिला दीर्घायुष्य हो, पण आमच्या बाळाला आशीर्वाद दिलाच नाही. असं म्हणल्याच्या नंतर काय झालं की तेव्हा भंतेजीला पुन्हा त्यांनी वंदन केलं आणि भंतेजीला म्हणाले की भंते आम्हाला तर दीर्घायुष्य भाऊ असा आशीर्वाद दिला, पण आमच्या बाळाला तुम्ही आशीर्वादच दिला नाही, काय कारण आहे? आमच्या बाळाचं बरं वाईट तर नाही होत. असं म्हणल्याच्या नंतर ते म्हणले त्याने भंतेजीला म्हटले की असं भंतेजी म्हटल्याच्या नंतर भंतेजीनं उत्तर दिले की हे बाळ जे आहे ना
हे 7 वर्षाच्या नंतर मृत्यूला प्राप्त होणार आहे, याच्यासाठी मी याला दीर्घायुष्य हो असा आशीर्वाद नाही दिला. असं म्हणल्याच्या नंतर आई वडील खूप दुःखी झाले. त्यांची पायाखालची वाळू घसरू लागली आणि ते चिंताग्रस्त झाले आणि म्हटले की आमचं बाळ आमच्या हातातून जातं का काय, असं म्हणून ते विचार करू लागले. विचार करता करता पुन्हा त्यांनी भगवंताला विनंती केली भंतेजीला की भंते काहीतरी इलाज सांगा की जेणेकरून आमचं बाळ वाचलं पाहिजे, बाळ आमचं वाचलं पाहिजे, असं मात्र काहीतरी आम्हाला कारण सांगा. ते म्हटले मी तर काही सांगू शकत नाही, पण तुम्ही असं करा, भगवान बुद्ध श्रावस्ती नगरीमध्ये आहेत आणि ते सध्या तिथंच आहेत, तेव्हा तुम्ही असं करा, या बाळाला घेऊन तुम्ही श्रावस्तीला जा आणि श्रावस्तीला जाऊन भगवंताला वंदन करून त्यांना विचारा की याचं काहीतरी सोल्युशन ते सांगतील. असं म्हणतात का नाही म्हणतात. आई वडील दोघे उठले, बाळाला घेतलं आणि श्रावस्तीच्या मार्गाने चालू लागले. चालता चालता पुढे एक अवस्था आली आणि त्या ठिकाणी जवळ पोहोचले. भगवान गंधकुटीमध्ये बसलेले होते. गंधकुटीमध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी लगेच गेले आणि याने त्रिवार अभिवादन भगवंताला केलं आणि भगवंताला अभिवादन केल्याच्या नंतर भगवंताने त्यांना आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? या दोघा पती पत्नीला आशीर्वाद दिला, दीर्घायुष्य भव असं म्हणल्याच्या नंतर मात्र थोडा वेळ थांबले. त्यांना वाटलं की आमच्या बाळाला भगवान आशीर्वाद देतील, पण भगवंताने आशीर्वाद बाळाला दिला नाही. तेव्हा बाळाला दिला नाही म्हणल्याच्या नंतर हे पती पत्नी खूप मात्र नाराज झाले की आमच्या बाळाचं काही खरं नाही, कारण भगवंताने सुद्धा बाळाला आशीर्वाद नाही दिला, आम्हाला दिला. असं म्हणल्याच्या नंतर 3 वेळ त्यांनी अभिवादन केलं आणि अभिवादन केल्याच्या नंतर त्यांनी मात्र भगवंताला विचारलं की भगवान आपण मात्र आम्हाला दीर्घायुष्य भव असा आशीर्वाद दिला खरा, पण आमच्या बाळाला तुम्ही आशीर्वाद दिला नाही, याचं काय कारण भगवान? तेव्हा भगवान म्हटलं की हे बाळ जे आहे ना, हे जे बाळ आहे हे 7 वर्षाच्या नंतर मृत्यूला प्राप्त होणार आहे, याच्यासाठी मी त्याला आशीर्वाद दीर्घायू हो असा आशीर्वाद नाही दिला. अशानंतर बाळा आई वडील फार चिंतातूर झाले आणि चिंतातूर होऊन ते अगदी कासावीस होऊन भगवंताला म्हणाले की भगवान काहीतरी आमच्या बाळाला या आजारातून मुक्त करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. असं म्हणल्याच्या नंतर भगवान थोडा वेळ थांबले आणि नंतर स्मुष्ट करून त्या जोडप्याला म्हणाले की तुम्ही असं करा, याला एक इलाज आहे. काय इलाज आहे? तुम्ही असं करा, घरी जा आणि आपल्या घराच्या समोर मोठा पेंडॉल टाका आणि पेंडॉल टाकल्याच्या नंतर एक पलंग त्या बाजूला टाका, पलंगावर त्या बाळाला बसवा आणि बाळाला बसल्याच्या नंतर त्या बाळावर दान धर्म करण्यासाठी वस्तू त्या ठिकाणी ठेवा. जसाही परित्राण पाठ चालेल ते बाळ मात्र तसं दान धर्म करत राहील. अशा प्रकारची तुम्ही व्यवस्था करा. 8-10 भंतेजीला बोलवा आणि त्या ठिकाणी 7 दिवस परित्राण पाठ घ्या. आपल्याला 15 मिनिट म्हणलं की आपण इकडं काही इकडं लक्षात आलं. 7 दिवस परित्राण पाठ घ्या असं म्हणल्याच्या नंतर ठीक आहे म्हणतात का असं म्हणले का नाही म्हणले. लगेच ते पती पत्नी उठले, आपल्या बाळाला घेतलं, घरी गेले, मोठा पेंडॉल घराच्या समोर टाकला आणि घराच्या समोर टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी भंतीला त्यांनी आज बोलावलं आणि 6 दिवस परित्राण पाठ लगातार चालू लागला. बाळ अनेक प्रकारचं दान धर्म करत असे. परित्राण पाठ 6 दिवस लगातार चालू लागला. चालता चालता 7व्या दिवशी भगवान बुद्ध त्या ठिकाणी प्रत्यक्ष आले आणि आल्याच्या नंतर भगवान बुद्ध त्या ठिकाणी परित्राण पाठ करू लागले, जसं आपण आता परित्राण पाठ घेतला असा. आणि म्हणून भगवान बुद्ध परित्राण पाठ घेत राहिले. असं करता करता ब्रह्मांडातील सगळे देवता खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर जेवढा काय तो पेंडाल होता, सारे चारो बाजूने पेंडालच्या बाजूने कड तयार झालं, एक कवच तयार झालं आणि जो बाळाला घेऊन जाण्यासाठी जो मृत्यूराज संधी शोधत होता की मी या बाळाला कधी उचलीन असा जो संधी शोधत होता, परंतु देवाचं सगळं कळं असल्यामुळे त्याला आत प्रवेश करायला मोकाच मिळाला नाही. तेव्हा तो 2 मैल पाठीमागे सरकला. देवाचं सगळं कळं असल्यामुळे, कवच झाल्यामुळे या मृत्यूराजाला बाळाला घेऊन जाण्याची संधीच मिळाली नाही. तेव्हा 7 दिवस परित्राण पाठ चालला. भगवान स्वतः परित्राण पाठ करत आहे. देवताचं सगळं चारो बाजूने अशा प्रकारे कवच तयार झालं. मृत्यूराजाला बाळाला घेऊन जाण्यासाठी संधीच मिळाली नाही. शेवटी संधी झालं. 7व्या दिवशी परित्राण पाठ संपलं आणि संपल्याच्या नंतर बाळाचे प्राण वाचले. बाळाचे प्राण वाचल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी जे काही उपासक बसले होते आणि भंतेजीने सुद्धा विचारलं की भंते आता या बाळाचं आयुष्य काय असणार आहे? काय म्हटले? आता या बाळाचं आयुष्य काय असणार आहे? तेव्हा भगवान बुद्धाने स्मृत असे केलं, म्हटले आता या बाळाचा मृत्यू टळलेला आहे. आता हे बाळ 120 वर्ष जगणार आहे. किती वर्ष जगणार आहे? 120 वर्ष जगणार आहे आणि 120 जगणार आणि पुढे चालून त्याची भविष्यवाणी भगवंताने सांगितली की हा मात्र भिक्खू संघामध्ये येऊन हा 500 भिक्षूला प्रवजित करेल, त्याचे 500 भिक्षू तयार करेल आणि सारा भारत भ्रमण
करीत प्रचार आणि प्रसार करील एवढा मोठा बुद्धिवान हा भिक्षू निवडेल. म्हणून भगवंतांनी ती भविष्यवाणी करून दिली आणि त्याचं नाव ठेवलं आयुवर्धन. काय नाव ठेवलं? आयुवर्धन. एवढं मोठा काळ, एवढं मोठं जे परित्राण पाठ आहे, एवढी मोठी बल, एवढी मोठी ताकद या परित्राण पाठमध्ये आहे. आपण केवळ गाणे म्हणून ऐकलं आणि भंतेजी म्हणतात म्हणून म्हणतं, या कानानं ऐकलं इकडं सोडून दिलं, कुछ परिणाम नव्हे होगा, खाली की कोरीची कोरी रहोगे. लक्षात आलं? म्हणून जी काय ऐकायचं ते श्रद्धेपूर्वक ऐकलं पाहिजे आणि जे काय करायचं ते कसं केलं पाहिजे? श्रद्धेच्या पोटी केलं पाहिजे आणि आपल्या निर्मळ चित्ताने केलं पाहिजे. मग दान देत असलं ते निर्मळ चित्ताने दान द्यायचं. जे काय करत असलं ते शुद्ध चित्ताने ऐकायचं, प्रवचन ऐकायचं आणि त्याचं महत्त्व सांगून घ्यायचं. म्हणून आपण महिन्याला परित्राण पाठ घेतला पाहिजे. महिन्याला नाही घेतला तर कमसे कम वर्षातून 4 परित्राण पाठ आपल्या घरी झाले पाहिजे. का घेतले पाहिजे? की आपल्याला हे नवीन वास्तू झाली, न जाणे या पृथ्वीच्या खाली, या मातीच्या खाली काय आहे, दृश्यादृश्य प्राणी आहेत आणि म्हणून ते प्राणी मित्र बनावेत, ते मात्र शांत व्हावेत. ते सुद्धा आपले मित्र बनून ज्या घरामध्ये आपण राहायला येतो, आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा किंवा तकलीफ होऊ नये यासाठी हा परित्राण पाठ आहे. परित्राण पाठ याच्यामध्ये कोणताही कर्मकांड नाही, भगवान बुद्धाच्या मुखातून निघालेल्या पवित्र गाथेचा तो परिणाम आहे. आणि म्हणून या गाथेचं पठण करणं 3 महिन्याला किंवा 4 महिन्याला किंवा वर्षातून 4 वेळेस घरामध्ये परित्राण पाठ झालाच पाहिजे. दुसरी गोष्ट ही सांगितली की जर आपण विपस्सी साधना असाल तर आपल्या कोण्यातरी एका कोण्यामध्ये जाऊन धर्म साधना केली पाहिजे आणि 5-10 मिनटं मंगलमैत्री केली पाहिजे. मंगलमैत्री करण्याचा हा फायदा आहे की जेव्हा आपण साधना करतो तेव्हा साधना करताना कोणतेही तरंग बंदिस्त राहत नाहीत, तर ते बाहेर फेकल्या जातात. जेव्हा ते बाहेर फेकल्या जातात तर या घराचं सगळं वायुमंडल धर्माच्या तरंगाने लहरीत होतं. त्या घरामध्ये शांती आणि सुखशांती नांदते. हेच काम आपल्याला बुद्ध बाबासाहेब यांना अनुसरण करायचं आहे. हे जर आपण नाही केलं तर शेवटी घर आहे. आणि म्हणून आपण हे बुद्ध आणि बाबासाहेबांची मूर्ती स्थापन करतो. याचं कारणच हे. एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. आपण एवढंच बोलून जर या ठिकाणी एवढं जर केलं तर या घराचं सुखशांती आपल्याला थोड्याच वेळामध्ये आपल्याला अनुभवायला येतील. म्हणून सकाळी संध्याकाळी 1-1 घंटा साधना करून 5-10 मिनिटाची मंगलमैत्री करून घरामध्ये धर्माचे तरंग जागून आपल्याला सुखशांतीचा अनुभव स्वतः आपल्याला येईल आणि आपण नंतर दुसऱ्याला सांगाल. म्हणून नक्कीच हे काम आपण या घरामध्ये करा. सकाळी उठल्याबरोबर आंघोळ केल्याबरोबर बुद्धाच्या पुढे मेणबत्ती अगरबत्ती लावून 3 वेळेस वंदन करून त्रिशरण पंचशील, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना अशा प्रकारे करत 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 या सगळ्या घराचं वायुमंडळ तरंगाने लहरीत होतं आणि धर्माचे तरंग जागतात. कोणताही दुःखी माणूस या ठिकाणी घरी आला तर त्याला हायसं वाटतं, अरे काय सुखशांती या घरामध्ये, काय धर्माचे तरंग आहेत या घरामध्ये. हे उत्पन्न करण्याचं काम आपलं आहे. म्हणून एवढंच बोलून या ठिकाणी थांबूया. राहिलेलं प्रवचन आपण नंतर देऊया. म्हणा सर्वांनी साधू. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना आयुष्यवर्ण सुख आणि बलाची प्राप्ती हो. साधू साधू साधू. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा. सर्वपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा. सचेतपरियोदपनाय
एतं बुद्धान शासनं साधु साधु साधु। महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज विशेषतः गृह मंगल बुद्ध मूर्ति प्रतिष्ठापन कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्खु अनिरुद्ध थेरो, पूजनीय भिक्खु यशोदीप, पूजनीय भिक्खु मंगल बोधि प्रमुख यहाँ उपस्थित सदाशिव भिसे लगायत। एक बार नाम ले लूं क्या सबका? विशेषतः आयुष्मान उपासक भी सदाशिव हरिभाव भिसे आप है ना? हाँ। और उपासिका उत्कर्षा सदाशिव भिसे आप। और आपके बच्चे का नाम क्या है? श्रेयस। हाँ श्रेयस। समीक्षा कौन? अच्छा ये है समीक्षा, वो श्रेयस छोटा बच्चा। और साथ में आई शांता भाई हरिभाव भिसे। कहाँ आई? हाँ आई। और उसके बाद पाओ भारत सदाशिव भिसे। हाँ उनके मिसेस प्रियंकर भारत भिसे। फिर दूसरे भाव है अशोक उपासक, अशोक उधर है। हाँ फिर उनके मिसेस स्वाति अशोक भिसे। हाँ फिर दूसरा बहन है क्या? अच्छा बहन आशा चांद मारे। अच्छा और उनके अनिल चांद मारे। हाँ तो संपूर्ण उपासक उपासिकाएं विशेषतः हमने गृह स्वस्थ शांति गृह मंगल के लिए परित्राण पाठ श्रवण कर चुके हैं, पंचशील ग्रहण कर चुके हैं, कामदेशना पंते जी का सुना भी। मराठी मध्ये समजते हैं ना? हाँ आता मैं हिंदी मध्ये बोलणार कि हिंदी में भी अच्छे से समझे करके। हाँ तो सबसे पहले बताइए कि हम अपना जीवन अच्छा बनाना चाहते हैं या बुरा बनाना चाहते हैं? अच्छा बनाना चाहते हैं। इतना दुर्लभ ये मनुष्य जीवन प्राप्त हुआ, इसको सिर्फ काटना चाहते हैं या इसको सिर्फ इसको सदुपयोग करना चाहते हैं? हम जीने के लिए जिएंगे या कुछ करने के लिए जिएंगे? जिस तरह आज ये गृह मंगल हुआ, बाहर से देखते ही हम भी चर्चा कर रहे घर तो खूब सुंदर बनाया। और ये जिसने भी देखा तो सबके मन में आ रहा होगा हम भी एक ऐसा अच्छा सा एक घर तो बनाएंगे। पर यहाँ सदाशिव बैठे हैं, क्या घर ऐसे ही चुटकी बजाते ही उत्पन्न हुआ क्या? कितना मेहनत लगता है। हाँ ईंट ईंट जोड़ के घर बन जाता है, आसान नहीं है ना। जो बनाने वाले हैं उसको मेहनत कितना लगता है उसको पता। मेहनत पैसा सारे के सारे हुआ तो ही ये अच्छे से सुंदर घर बनता है। वैसे ही ये मनुष्य जीवन प्राप्त हुआ, दुर्लभ जीवन प्राप्त हुआ, इसे ऐसे ही खाली खाओ पियो और रहो, जैसा है वैसा जीवन काटो, ऐसा भी बिता सकते हैं। और दूसरा पहलू ऐसा भी है, इतना दुर्लभ जीवन मिला है तो इसको कुछ न कुछ अच्छे से सदुपयोग करें। तो सदुपयोग करना चाहते हैं या बस खा पी के मरना चाहते हैं? क्या करना है? सदुपयोग करना है या? हाँ तो जीवन को सदुपयोग करना है, जीवन को अच्छा बनाना है तो तथागत बुद्ध ने खूब सोपा बहुत आसान सी बातें बताया है। तथागत बुद्ध कहते हैं सब पाप से अकरण, जो भी पाप है, जो भी गलत है, जो भी अनुचित है वो मत करो। जो करने से, जो बोलने से, जो सोचने से हमारा भी हानि होगा, अपनों का भी हानि होगा, ऐसे कुछ भी काम हो, बात हो, सोच हो, उससे दूर रहो, पाप मत करो।
फिर बुद्ध कहते कुशल अस उपसंपदा, जो भी अच्छे है, जो भी कुशल है, जो भी पुण्य है, जो भी धम्म है वो करो। जो करने से हमारा भी अच्छा होगा, हमारे अपनों का भी अच्छा होगा, ऐसे कुशल कर्म पुण्य कर्म करो, करते जाओ। फिर बुद्ध कहते हैं सचित परियोदपनं, अपनी चित्त को परिशुद्ध करो, दूसरे के चित्त को नहीं। लोग कहते हैं ना मैं उसको जानता हूँ, उसको अच्छे से जानता हूँ, वो ऐसा है, वो ऐसा है, फलाना ऐसा, ढिसकाना ऐसा, बहुत अमुक ऐसा खूब बोलते हैं। बुद्ध ने दूसरों की बातें नहीं किया, अपने आप को देखो, दूसरे ने क्या किया, दूसरे ने क्या नहीं किया, दूसरे क्या बोल रहे, दूसरे क्या नहीं बोल रहे, क्या मिलेगा, कुछ फायदा होगा क्या? नहीं। इसलिए बुद्ध कहते हैं अपने आप को देखो, मैं क्या कर रहा हूँ, मैं क्या बोल रहा हूँ। अगर मैं अच्छा कर रहा हूँ तो और अच्छा करते जाओ, बुरा कर रहा हूँ तो पहचानो मैं बुरा कर रहा हूँ, आगे से उसे मत करो। अच्छा बोल रहा हूँ तो ठीक है और बोलते जाओ, अगर बुरा बोल रहा हूँ तो समझो मैं बुरा बोल रहा हूँ, उसे आगे से मत बोलो। इसलिए खुद को देखना है। तो वैसे ही ये अपने चित्त को परिशुद्ध करना है। ये कहते हैं हम शरीर से उसने गलत किया, वाणी से उसने गलत बोला, मगर वो सब ड्राइव करने वाला, सब उसको जगह पे ये गलत बोलो या गलत करो करने वाला, सारे के सारे जड़ जो मूल जो है ये मन ही है। मन में गुस्सा आया तो हम गलत बोलेंगे, मन में गुस्सा आया तो हम गलत करेंगे। मन में अच्छे भावना है ना। अब ये पीछे उपासक के प्रति बहुत अच्छा सुंदर घर बनाया करके मन में भर भर के मैत्री करुणा आ रहा है, और मैं क्या वाणी से उसे गाली दूं, शरीर से उसको बुरा करूं, कर पाएंगे क्या? कर पाएंगे नहीं। मगर मन में एकदम गुस्सा आ रहा है, चिड़चिड़ापन आ रहा है, और आगे से उसको अच्छा करूं, कितना नाटक कर पाएंगे? नहीं कर पाएंगे ना। इसलिए ये जो जड़ है, मन शुद्ध होना चाहिए। इसलिए बुद्ध कहते हैं सचित परियोदपनं, मन को परिशुद्ध करो। ये मन परिशुद्ध हुआ, अच्छे मन से हम काम करेंगे, बोलेंगे तो बहुत सुख पीछे पीछे आएगा। बुरे मन से हम बात करेंगे, काम करेंगे तो वैसे ही बुराई भी पीछे पीछे लग के आता है, दुख भी पीछे पीछे लग के आता है। इसलिए मन अच्छा होना चाहिए। कहते हैं दुनिया में सबसे ज़्यादा हमारी कल्याण करता है या अच्छा करता है तो वो है माता पिता। माता पिता ब्रह्म समान कहते हैं। मैत्री करुणा मुदिता उपेक्षा भर भर के रहता है अपने बच्चे का, हमेशा कल्याण हो, हमेशा उन्नति हो, हमेशा प्रगति हो। छोटे से छोटे बातों पे भी बहुत खुश होता है। हाँ, और बच्चे ने कभी देखा भी नहीं या कुछ उपकार भी नहीं किया, फिर भी श्राप दे के नहीं बैठते। मेरे बच्चे अच्छा हो, उनका कल्याण हो, आशीर्वाद देते रहते हैं। तो इस तरह दुनिया में माता पिता समान कल्याण करने वाला दूसरा नहीं है। मगर तथागत बुद्ध कहते हैं अगर ये मन शुद्ध हुआ, मन अच्छा हुआ, तो माता पिता भी हमारी उतना कल्याण नहीं करेगा जितना ये शुद्ध मन हमारी कल्याण करेगा। हमारी सबसे बुराई करने वाला कौन है? दुश्मन, शत्रु। मगर बुद्ध कहते हैं वो शत्रु, वो दुश्मन भी हमारी उतनी बुराई नहीं कर सकता जितना ये अशुद्ध मन करता है। इसलिए मन शुद्ध होना जरूरी है। बुद्ध ने सारे धम्मों का सारांश निकाल के ये 3 चीज बताया। अगर मनुष्य जीवन को अच्छा बनाना है, सदुपयोग करना है, तो ये 3 चीज, पाप न करो, कुशल पुण्य करो और चित्त को परिशुद्ध करो। ये 3 चीज खूब अच्छे से ध्यान देना है। अभी हमने सबसे पहले यहाँ पंचशील प्रार्थना किया। पंचशील बोले तो 5 शील अच्छे से पालन करेंगे ऐसा अधिष्ठान किया। वो 5 शील क्या क्या है? 5 शील से क्या क्या है? पहला शील क्या है?
पानातिपाता वेरमणि प्राण हिंसा नहीं करना। दूसरा अदिन्ना दान वेरमणि चोरी नहीं करना। तीसरा कामेषु मिथ्याचार वेरमणि काम मिथ्याचार व्यभिचार नहीं करना। चौथा मुसावादा वेरमणि असत्य झूठ नहीं बोलना। पांचवा सुरा मेरय मज्जपमादत्थान वेरमणि अमल नशापता सेवन नहीं करना। ये 5 शील हमेशा पालन करना है, कभी कभी नहीं, विशेष समय में नहीं, हमेशा पालन करना है। तथागत बुद्ध कहते हैं अगर घर गृहस्थ में रह के भी सुख शांति पूर्वक आराम से जीना चाहते हैं तो ये 5 शील अच्छे से पालन करो। जो इंसान दूसरों को दुख देगा ना, उसको भी दुख देने वाला कोई ना कोई आएगा। जो इंसान दूसरों को मारपीट करेगा उसको भी मारपीट करने वाला कोई ना कोई आएगा ही। और जो इंसान दूसरों की जान लेगा उसको भी जान से मारने वाला कोई ना कोई वहाँ आएगा ही। इसलिए ऐसे लोगों को दुख कष्ट नहीं देना मतलब अपने आप का भी इंश्योरेंस हो गया, बीमा हो गया, हाँ, कि किसी को दुख कष्ट नहीं देना मतलब हमारी भी ये सिक्योरिटी हो गया, कोई हमें भी दुख कष्ट नहीं देगा। इसलिए मैत्री रखो, करुणा रखो। हम दूसरों की चोरी करेंगे तो हमारा भी बच के रहेगा क्या? हम दूसरों को व्यभिचार करेंगे तो हमारे घर परिवार अच्छा रहेगा क्या? हम झूठ बोलेंगे दूसरे कोई हमें विश्वास करेगा क्या? हम नशा पता सेवन करेंगे, दारू पी के जैसा मर्जी वैसा चल के बैठेंगे, कोई हमारी बातें सुनेगा क्या? हमें विश्वास करेगा क्या? हमारे ऊपर सम्मान करेगा क्या? कुछ नहीं करेगा। इसलिए ये 5 शील अच्छे से पालन करना है। घर गृहस्थ में सुख शांति चाहिए तो ये 5 से। अभी हम ये जो धम्म की बातें अभी सुन रहे हैं, धम्म देशना सुन रहे हैं, तथागत बुद्ध ने धम्म को एक नाव जैसा बताया है। नाव जैसे, नाव का काम क्या है? बड़े बड़े नदी है, सागर है, जो हम तैर के नहीं जा सकते, उसमें नाव से एक किनारे से दूसरे किनारा जाना। वैसे ही धम्म का काम एक में वो काम क्या है? जीवन में दुख है तो दुख मुक्त होना, जीवन में तनाव है, पीड़ा है, उससे शांति प्राप्त करना, जीवन में अनेक अनेक समस्या है, उससे समाधान मिलना, जीवन में अनेक अनेक जितने भी तकलीफें हैं वो सारे के सारे तकलीफों से दूर होना, ये धम्म का काम है। जीवन में बहुत सारा दुख तकलीफ है, वो दुख तकलीफों से मुक्त प्राप्त होना ही धम्म का काम है। इसलिए धम्म एक मार्ग है, धम्म जीवन जीने की कला है, धम्म जीवन में आने वाले तमाम समस्याओं का समाधान है, धम्म दुख मुक्ति का मार्ग है। तो तथागत बुद्ध त्रिपिटक के एक सूत्र में कहते हैं कि धम्म नाव समान कैसा है, तो एक उदाहरण से समझाते हैं बुद्ध कि कोई एक इंसान जंगल के मार्ग पे चल रहे थे। अभी जंगल के मार्ग, जंगल के रास्ते बोले तो ज़्यादा लोग नहीं चलते, इसलिए वहाँ रास्ता भी अच्छे से नहीं दिखता। तो ऐसे रास्ते पे चलते 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 वो इंसान जंगल के बीचों बीच आया तो उसे रास्ता ही नहीं दिखाई दिया, वो रास्ता भटक गया। अभी जंगल कौन से दिशा से आए, कौन से दिशा में जाना है, न ये उत्तर है, ये न दक्षिण है, ये पूर्व है, न पश्चिम है, कुछ भी समझ में नहीं आ रहा है। अब क्या करूं? जंगल बोले तो इतना भयानक जीव जंतुओं से भरपरा रहता है, कभी भी कोई जानवर आया तो खत्म। तो वो और डर जाते हैं, यहाँ वहाँ भागते हैं, उसे रास्ता नहीं मिलता और भागते, ऐसा करते 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 वो और भयभीत होता है। अभी क्या करे, रास्ता नहीं मिला और अंधेरा हो गया तो उसका जीवन तो खत्म। तो वो डर के मारे जीने के लिए यहाँ वहाँ भागते 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 अंततः वो जंगल के किनारे पहुँच जाता है। जंगल के ऐसे किनारे जहाँ बहुत बड़ा नदी है और देखते हैं कि वो जिस जगह पे बैठा है वो बहुत ही भयावह है,
डरावना है, कोई भी जीव जंतु आके उसे खत्म कर सकता है। और नदी के उस तरफ देखते हैं कि वहाँ कोई भी भय नहीं, त्रास नहीं, वहाँ जीवन का कोई भी त्रास नहीं है, तो अभी वो क्या मेहनत करेगा? नदी के उस किनारे जाना। अभी जाएंगे तो कैसे जाए? इतना विशाल नदी, वो तैर के नहीं जा सकते और वहाँ पुल भी नहीं है, तो क्या करना पड़ेगा? तो वो यहाँ वहाँ जाते हैं, कहीं लहरें, कहीं लकड़ी, कहीं पत्ता, ये वो जमा कर करके बांध बीट के छोटा सा नाव बना दिया। जैसे ही नाव बना दिया, वो नाव में बैठ के वो नदी के उस किनारे गए। अभी नदी के उस किनारे जाने के बाद वो देखता है कि अभी यहाँ कोई भी भय नहीं, कोई भी त्रास नहीं। अब जीवन में मतलब वो जीव जंतु आके उसको मारेगा ऐसा त्रास नहीं। मगर जिस जगह वो था, वो जो जंगल में था, कभी भी उसका जान जा सकता है। तो ये नाव की वजह से मेरा जीवन बचा, ये नाव की वजह से आज मुझे नया जीवन मिला, ऐसा सोच के नाव के प्रति कृतज्ञ होके जहाँ जहाँ जाएंगे वो नाव को लेके चलना है या नाव को वहीं छोड़ के जाना है? क्या करना है? तथागत बुद्ध पूछते हैं कि क्या करना चाहिए? नाव की वजह से जीवन बच गया करके नाव को साथ में ही लेके जाना है या वहीं छोड़ के जाना है? क्या करना है? तथागत बुद्ध कहते हैं जीवन में दो तरह के इंसान दुर्लभ है, बहुत मिलना मुश्किल। एक निस्वार्थ भाव से उपकार करने वाला और दूसरा उपकार को याद करके कृतज्ञ होने वाला। तो कृतज्ञ तो होना है, नाव की वजह से तो जीवन बचा है, मगर नाव का काम सिर्फ और सिर्फ नदी में, पानी में ही काम आता है। इसलिए जिस तरह ये नाव ने मुझे आज उपकार किया, उसी तरह दूसरों को भी उपकार करे करके वहीं छोड़ के जाना चाहिए। अगर नाव ने उपकार किया करके किस के नाव को पकड़ के लेके गया तो वो एक तरह से बोझ हो जाएगा, उसकी वजह से उसका जल्दी से मरण हो जाएगा, वहीं छोड़ के जाना चाहिए। वैसे ही ये जो तथागत बुद्ध ने उपदेश दिया हुआ धम्म है ना, धम्म भी नाव समान है। जीवन में अनेक दुख है, वो दुख मुक्त प्राप्त करने के लिए। इसलिए नहीं कि हम तो अभी बौद्ध हो गए, बाबा साहब ने हमें धम्म दीक्षा दिया, अभी हम बौद्ध हो गए, हमारा बुद्ध धम्म ही सबसे बड़ा है, तुम लोगों का तो ऐसा है वैसा है करके झगड़ा करने के लिए नहीं है, कलह करने के लिए नहीं है। अच्छा बताइए, क्या बाबा साहब ने हमें सच में अच्छा धम्म दिया है क्या? अच्छा धम्म दिया है ना, तो अच्छा धम्म दिया है तो इसको पूजा करके रखना है या पालन करना चाहिए? अगर कोई हमें खाने के लिए बुलाए, भोजन के लिए बुलाए और हमें अच्छे से खाना प्लेट में सजा के हमें सामने रखा, परोसा, तो अरे वाह 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 ये तो बहुत अच्छा खाना है करके हम उसको हाथ जोड़ के देखते ही रहेंगे या उसको खाएंगे भी? या अरे कहाँ इतना अच्छा, तो कहाँ इसको तो चलो फूल चढ़ाएंगे करके फूल चढ़ा के अच्छे से पूजा करके बैठेंगे क्या? वो खाना पूजा करने के लिए नहीं, खाने के लिए है। वैसे ही ये जो तथागत बुद्ध ने दिया हुआ धम्म, ये जो बाबा साहब ने हमें जो धम्म दीक्षा दिया, ये धम्म जो है केवल पूजा करने के लिए नहीं है, केवल हम बौद्ध ऐसे बोल के खाली गर्व अहंकार करने के लिए नहीं है। धम्म अच्छा है तो पालन करना चाहिए, पालन करेंगे तो उसका अच्छा परिणाम आएगा। और ये धम्म समझने के लिए बहुत आसान है, ऐसा नहीं कि धम्म ऐसा है, इसका परिभाषा इस तरह का परिभाषा, उस तरह का परिभाषा, कोई लेना देना नहीं है। जो भी गलत लगे उसे मत करो, जो भी अच्छा है वो करो और अपने चित्त को शुद्ध बनाओ, परिशुद्ध करो। इतना एकदम सिंपल है ये तथागत बुद्ध का उपदेश।
और तथागत बुद्ध का उपदेश केवल ये भी पता है वो भी पता है, केवल जान के बैठने के लिए नहीं है, उसको पालन करने के लिए है, उसको अभ्यास करने के लिए है। एक समय तथागत बुद्ध समझाते हैं कि धम्म क्या है। एक बार तथागत बुद्ध ऐसे उपदेश दे रहे थे तो एक भिक्षु उठ के तथागत बुद्ध से पूछते हैं, भगवान ये संसार का उत्पत्ति कब हुआ, संसार का विनाश कब होगा, मनुष्य का जीवन कहाँ से शुरू हुआ, कहाँ जाके खत्म हुआ, कहाँ जाके खत्म होगा। उस समय तथागत बुद्ध सीधे सीधे ये संसार का उत्पत्ति यहाँ हुआ यहाँ विनाश होगा ऐसा नहीं कहते। बुद्ध उन्हें समझाते हैं कि हे भिक्षु, मैं तुमसे ही एक प्रश्न करता हूँ, ध्यान से सुनो और जवाब दो। तो तथागत बुद्ध समझाते हैं, प्रश्न करते हैं। क्या प्रश्न? कोई एक इंसान जंगल के मार्ग पे चल रहे, अचानक से कहीं से एक बाण आ गया, उसको छाती पे लग गया, वहाँ घाव हो गया, खून बहने लगा, वो वहाँ गिर गया, अब तड़पने लगा। तो ऐसे समय में एक भला इंसान वहाँ से चल रहे थे और उसने देखा अरे इसको तो बाण लगा है, हाँ घायल है, ये तड़प रहे, अगर बाण निकाल के मलहम पट्टी नहीं लगाया तो खून बह के जल्दी मर जाएगा। तो वो दौड़ा दौड़ा बाण निकाल के मलहम पट्टी लगाने के लिए वो नज़दीक जाते हैं। तो ऐसे समय में वो बाण लगे हुए घायल इंसान, ठहरो, ये बाण मत निकालो, पहले ये बताओ कि ये बाण किसने मारा, वो बाण मारने वाले व्यक्ति का नाम क्या है, गोत्र क्या है, जात क्या है, वो कौन से गांव में रहता है, उसके गांव में कौन कौन है, उसके परिवार में कौन कौन है, माता है कि नहीं, पिता है कि नहीं, भाई है कि नहीं, बहन है कि नहीं, और क्या क्या है क्या क्या नहीं है। ऐसा प्रश्न करना चाहिए या पहले बाण निकालना चाहिए? क्यों? अगर बाण निकाले बिना ऐसे प्रश्न करते रहेंगे उसका जीवन खत्म होगा मगर प्रश्न खत्म नहीं होगा। हाँ, पहले बाण निकाल के मलहम पट्टी करना चाहिए। तो तथागत बुद्ध कहते हैं जिस तरह बाण लगे घायल इंसान को पहले बाण निकाल के मलहम पट्टी करना चाहिए। बाण कहाँ से आए, किसने मारा, ये महत्वपूर्ण नहीं है। वैसे ही हमारे जीवन में भी जरा जीर्ण रूपी आग लगा है, मतलब न चाहते हुए भी हम बुढ़ापे की तरफ जा रहे हैं, न चाहते हुए भी हम बीमार हो रहे हैं, न चाहते हुए भी हम मृत्यु के पास जा रहे हैं। इसलिए ऐसे जीवन में नहीं, पहले बताओ ये संसार का उत्पत्ति कब हुआ, ये संसार कब विनाश होगा, हम मनुष्य का जीवन कहाँ से शुरू होगा, अब कहाँ खत्म होगा। हाँ, ऐसा प्रश्न करके उसी के पीछे जाते रहेंगे तो चलो पता भी चला संसार का उत्पत्ति इस तरह से हो गया, तो क्या उसके जीवन से दुख खत्म हो जाएगा? क्या संसार का विनाश इस तरह होगा, पता चला, क्या उसका दुख खत्म होगा? नहीं। इसलिए सबसे पहले जीवन में दुख है, जो हमें पसंद नहीं है, तो दुख मुक्ति के मार्ग पे ही सबसे पहले चलना चाहिए। ये जीवन का उत्पत्ति कब से विनाश कब, ऐसे वैसे बातों पे समय व्यतीत नहीं करना। ये तथागत बुद्ध के एकदम व्यवहारिक प्रैक्टिकल ये उपदेश है कि धम्म को जानो, समझो और अभ्यास करो, इसी में हमारी कल्याण है। अभी एक बात ये भी सच है, दुनिया में जितने भी लोग हैं ना, चाहे बच्चे से पूछो, चाहे जवान से पूछो, चाहे वृद्ध से पूछो, हर किसी से पूछो, सब लोग बताएंगे अच्छा करना चाहिए, बुरा नहीं करना चाहिए, पाप से दूर रहना चाहिए, धम्म करना चाहिए, सबको पता है। इसके बावजूद भी अच्छा करना चाहिए, बुरा नहीं करना चाहिए, ये हमें समझ में आता है। इसके बावजूद भी क्या हम बुराई से अलग रहते हैं? क्या हम अच्छे पुण्य कर्म में आगे बढ़ते हैं? क्या पता है ना, माहिती है ना, दान द्यायचं, दान देना चाहिए, पता है ना, शील पालन करना चाहिए, पता है ना, ध्यान करना चाहिए, पता है ना, पर हम कितना दान दे रहे, कब दान दे रहे, हम शील कितना पालन कर रहे, हम ध्यान साधना कितना कर रहे, पता है करना चाहिए, फिर भी
करने में आसान नहीं है। इसलिए तथागत बुद्ध एक बार भिक्षुओं को बुला के नख में ऐसा धूल लेके पूछते हैं, भिक्षु बताओ मेरे नख में ज़्यादा धूल है या पृथ्वी में ज़्यादा धूल है, कहाँ धूल ज़्यादा है? तो बुद्ध के ये प्रश्न में भिक्षु लोग कहते हैं, भगवान आपके नख में तो क्या धूल है, सारा पृथ्वी धूल ही धूल से भर पड़ा है, आपके नख में बहुत ही न्यून गौण अल्प मात्र धूल है। तो बुद्ध कहते हैं जिस तरह मेरे नख में थोड़ा ही धूल है, उसी तरह दुनिया में अच्छे पहचान के अच्छे करने वाले इंसान बहुत ही कम है, अल्प है। बुरा करने वाला भर भर के पड़ा है। अच्छे समझ के अच्छा करके अच्छा परिणाम प्राप्त करने वाले मेरे नख में जितना धूल है उतना ही है, बाकी बुरा करके बुरा भुगतने वाले, दुख भुगतने वाले पूरा दुनिया में भर भर के पड़ा है। तो हम ये नख में रहे धूल समान है या पृथ्वी में रहे धूल समान है? हम कहाँ पे? हाँ, अगर हम अच्छा समझेंगे, अगर हम अच्छा अभ्यास करेंगे तो हम नख में रहे धूल समान। नहीं, अच्छा समझ ही नहीं है या समझ भी लिया तो पालन ही नहीं करते, या पालन भी नहीं किया तो बीच में पालन किया तो भी बीच में सर के हाँ तो जाओ जा बस चला, हाँ अभी हो गया करके वैसे ही छोड़ के चला जाता है। अच्छे से दान नहीं करते, अच्छे से शील पालन नहीं करते, अच्छे से ध्यान साधना नहीं करते, तो हम जमीन में पड़े धूल समान है। हाँ, तो हमें अच्छा होना है या बुरा होना है? अच्छा होना है। देखिए ये इतना दुर्लभ जीवन है, एक बार पतन हो गया तो फिर से प्राप्त होना बहुत ही मुश्किल है। इसलिए बुद्ध कहते हैं बाहर निकलते समय हमारे सर पे आग लग गया तो हम क्या करेंगे? सर पे आग लगा तो मेरे ही सर है, ये कभी भी मैं बुझाऊंगा, अभी मैं इतना बिजी हूँ, ये काम है वो काम है, इधर जाना है उधर जाना है, सारा काम निपटा के आराम से ये आग बुझाएंगे या पहले आग बुझाएगा? हाँ, पहले आग बुझाएगा। क्यों? क्योंकि वो आग से जलन होता है, अगर वो नहीं बुझाया तड़प तड़प के मर जाता है। इसलिए जिस तरह सर पे आग लगा तो पहला काम आग बुझाना, उसी तरह जीवन का भी पहला प्राथमिकता, पहला प्रायोरिटी जीवन में दुख है जो हमें पसंद नहीं है, इसलिए दुख मुक्ति के मार्ग पे चलना है, ये पहला उद्देश्य होना चाहिए। बाकी ये सारे अमुक अमुक तो जीवन जीने के लिए एक साधन मात्र है। जैसे ये घर ही हमारा उद्देश्य नहीं है। बस अच्छे से रहने के लिए घर चाहिए, यहाँ वहाँ जाने के लिए गाड़ी चाहिए, इधर उधर खर्चा करने के लिए पैसा चाहिए, ये सब साधन मात्र है। जीवन का यही उद्देश्य नहीं है। उद्देश्य तो इतना दुर्लभ जीवन मिला है, दुख मुक्त होना है। हाँ, तो ये तथागत बुद्ध के वाणी है, धम्म है। तो अभी घर में भी तथागत बुद्ध के मूर्ति प्रतिष्ठापन किया है, बाबा साहब का मूर्ति प्रतिष्ठापन किया है। तो हमेशा बुद्ध को जानते रहो, बाबा साहब को भी जानते रहो। बस जानना ही नहीं, जितना भी अच्छे से समझ में आता है उसे पालन भी करो, अभ्यास भी करो। अभ्यास करेंगे तो ही हमारे जीवन में सुख होगा, कल्याण होगा। तो यही कामना करते हैं। विशेषतः पीछे परिवार प्रमुख, संपूर्ण परिवार, बंधु बांधव, संपूर्ण उपासक उपासिकाएं जीवन में बुद्ध धम्म संघ को जान के, बुद्ध के उपदेश धम्म को जान के अच्छे से पालन कर सके, दुर्लभ अमूल्य सर्वश्रेष्ठ जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके। सबके जीवन में बुद्ध का आशीर्वाद, धम्म का आशीर्वाद, संघ का आशीर्वाद हमेशा हमेशा रहे, यही कामना करते हुए यह धम्म देशना यही समापन करते हैं। सब लोग 3 बार साधु साधु बोलिए, साधु साधु साधु।
अभी पूजनीय भिक्षु संघ द्वारा आशीर्वाद देते हैं। विशेषतः ये घर का भी, ये गृह का भी मंगल हो, स्वस्ति हो, शांति हो, कोई भी देखा अनदेखा विघ्न बाधा भय अंतराय बुद्ध धम्म संघ के अनुभव से नष्ट हो, समाप्त हो। इस घर में रहने वाले संपूर्ण विषय परिवार सबके जीवन में सुख हो, शांति हो, मंगल हो और अपने बंधु बांधव सबके जीवन में भी सुख हो, शांति हो, मंगल हो। बुद्ध धम्म संघ का आशीर्वाद हमेशा रहे, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ आप लोगों के प्रति मैत्री करुणा रखते हुए आशीर्वाद देते हैं। सभीतियो विभजन्तु सर्वरोगो विनाशतु मा ते भवतु अन्तरायो सुखे दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता धम्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोते भवन्तु ते। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा। सुखी हो, मंगल हो, कल्याण हो। सब लोग हाथ जोड़ के थोड़ा नीचे झुक के बैठे। सब्बे बुद्धा बल पत्ता बच्चे कानन च यंग बलंग अरहंतानं च तेजेन रक्षं वन्दामि सब्बे बुद्धा बल पत्ता बच्चे कानन च यंग बलंग अरहंतानं च तेजेन रक्षं वन्दामि सब्बसो। सब्बे बुद्धा बल पच्चे कानन च यंग बलंग अरहंतानं च तेजेन रक्षं वन्दामि सब्बसो। साधु साधु। हाँ उठिए, हो गया। सब्बीतियो विभाजन्तु सर्वरोगो विनाशतु मा ते भवतु अन्तरायो सुखे दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोते भवन्तु ते नक्षत्रया कभूतानां पापगहो निवारणं
परितसानुभावेन हन्तु ते समुपादवे देवो वसतु कालेन कस सम्पत्ति हेतु च हेतु भवतु लोको च राजा भवतु धम्मिको आकाशता च भुम्मता देवानागमहीतिका पुण्यं तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशता च भुम्मता देवानागमहीतिका पुण्यं तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशथा च भुम्मथा देवानागमहीतिका पुण्यं तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु त्वं नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स जय मां अट्टगाता सह समविनिं मितसायुधं तं गिरिमेखलम् उदितघोर रससेनमारं दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि मारातिरेकमभियो सितसाबरतिं घोरं पनलवकमका मठातयखं खन्ति सुदान्तविधिना जितवा मुनीन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि
नालागिरिं गजवरं अतिमातभूतं दावगिच कमसनीव सुदारुणन्तं मेत्ताम्बुसे कविदिना जितवा मुनिन्दो तं तेजसा हवतु ते जयमङ्गलानि उक्खितखड्गमतिहत सुदारुणन्तं धावन्ति यो जनपथं गुलिमालवन्तम् इद्दिभिसङ्खतमनो जितवा मुनिन्दो तं तेजसा हवतु ते जयमङ्गलानि कत्वान कात्थमुदरम् इव गपिनीया चिञ्चाय दुःखवचनं जनताय मध्ये सन्तेन सोमविदिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि सचं विहाय जगवदकेतुं वादाभिलोपितमनं पञ्जापदीपजलितो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्दभुजगं विबुधं महिन्दिं पूर्णेन धीरभुजगेन दमापयन्तो इत्युपदेशविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा हवतु ते जयमङ्गलानि दुर्गाहदिथिभुजगेन सुदत्तहस्तं ब्रह्मं विशुद्धिज्योतिमेति बकाभिधानं ज्ञानागदेन विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि एतापि बुद्धजयमङ्गलार्थगाथा
हित्वाननेकविविधा निजुपदवानि मोक्षं सुखं अधिगमेय नरो सपन्यो बुद्धं नमामि बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि संघ को नमन करता हूँ।